हा ओके सुरू। समस्त बौद्धजन व बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। आज या ठिकाणी आपण दीक्षाभूमी भीमतीर्थावरती उभे आहोत। काल या ठिकाणी जी भिंतीचा प्रश्न उपस्थित केला गेला, जर ही भिंत पाडून 6 फूट या ठिकाणी सरकवल्यानंतर काय त्याचा परिणाम होतो। पहिल्यांदा या ठिकाणी ही दीक्षाभूमी त्यातली अर्धी कट करावी लागते की 2 जून 1957 ला बाबासाहेब आंबेडकरांचे पुतणे आंबेडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्मांतराचा सोहळा संपन्न झालेला होता। त्याला 55 वर्ष झालेली आहेत आणि या ऐतिहासिक दीक्षाभूमी उद्ध्वस्त करण्याचा हा पहिला डाव या ठिकाणी मांडलेला आहे। त्यांनी काल एक प्रश्न उपस्थित केला की ही भिंत 4 फूट तिकडे सरकलेली आहे। जर त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा किंवा हे जर सिद्ध आलं तर आम्ही देखील राजकारणातला संन्यास घेऊ। मी हे त्यांना आज आव्हान करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतलं का तुम्ही? साईज घेतली का? हो साईज पहिली लोणावळा नगर परिषद हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, या स्मारकामध्ये 3 फुटाच्या जागेवरनं जो वाद सुरू झालेला आहे आणि या वादामधनं उपजिल्हा रुग्णालय यांना NOC भेटत नाहीये। कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही दीक्षाभूमी आहे। या दीक्षाभूमीच्या ठिकाणी जे काही बांधकाम आहे, या बांधकामाची जी भिंत आहे, भिंत सरकवण्यासाठी राजकीय दबाव येतोय का अशी चर्चा केली जाते। या ठिकाणी RPIचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून काय सांगाल? हे स्मारक होत असताना ही जी भिंत आहे ही पूर्वी त्याच ठिकाणी होती आणि त्याच ठिकाणी भिंत उभी केलेली आहे। कारण त्याचा पुरावा म्हणजे ही जी झाडं आहेत ही काही झाडं आज लावलेली नाहीत। पूर्वी ही झाडं कंपाऊंडच्या आत होती आणि आता ही कंपाऊंडच्या आतच आहेत। तेव्हा बघणाऱ्यांनी या ठिकाणी येऊन बघण्याचा प्रयत्न हा चांगल्या पद्धतीने केलेला नाही आणि कोणत्याही भूलथापाला ते बळी पडलेले आहेत। आमदारांच्या या कृतीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या स्मारकाला त्यांनी जी अडचण केली ती त्वरित त्यांनी ते पत्र मागं घेतलं नाही तर आम्ही त्यांच्या या कृतीचा निषेध करून लवकरच त्यांच्या घरावर देखील मोर्चा आंबेडकरी जनतेच्या वतीने घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी हा जो पिलर आहे या पिलर पासून त्या पिलर पर्यंत हा वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी आपण सर्व मंडळी आपला वेळ काढून आपणा सर्वांना हाक दिल्याप्रमाणे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात। बंधुजनो, कालच काही मंडळी आमदार आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी आले होते। त्यांनी या ठिकाणी 6 फुटाचं अंतर कमी करून या ठिकाणी हॉस्पिटलला जागा सोडण्याचं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि डिक्लेअर केले। परंतु आता आम्ही प्रत्यक्षात या जागेवर उभे आहोत। या ठिकाणी आपण साईज घेतल्यानंतर या ठिकाणी बाबासाहेबांना जो जिना केलेला आहे वरती हार घालण्यासाठी, तो जिना पूर्णपणे तुटून जात आहे। त्यामुळं इथं जागा शिल्लक 1 इंचही जागा शिल्लक राहिली आहे। मला या ठिकाणी आवर्जून आमदारांना सांगायचं आहे, या ठिकाणी जी झाडं आहेत ती पूर्वी लावलेले गेले 20-25 वर्षापासून ही झाडं आहेत। या झाडाची साक्ष या ठिकाणी आपल्याला सर्वांना देत आहे। तरी आमदारांनी जे हे चालवलेलं आहे त्यांचा आम्ही सर्व समाजाच्या तर्फे त्यांचा धिक्कार करतो आणि पुढील वेळेस त्यांचं आमदारांचं जे किंवा खासदारांचं स्वप्न असेल
ते त्यांचा भंग केल्याशिवाय आम्ही भीमसैनिक राहणार नाही एवढंच बोलतो. करायचं काय खाली डोकावर करायचं काय खाली डोकावर हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. साहेब, यामध्ये जे सामोपचाराची भूमिका घ्या म्हणून जो काही आव्हान होतंय त्या संदर्भात काय सांगाल की सामोपचारांनी तुम्ही हा प्रकरण मिटवा म्हणून तालुक्यामधनं एक आवाज येतोय, यावर काय सांगाल? गेले 2 महिने बाबासाहेबांच्या पुतळ्याचा प्रश्न कोणत्या ना कोणत्या मार्गाने चर्चेला येतो. आम्ही पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हा प्रश्न चर्चेने सोडवला पाहिजे. आम्ही चर्चेकरता सर्व पक्षाच्या लोकांना स्वतःहून फोन केले. भेटीचं त्यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ येऊन चर्चा करावी अशी देखील त्यांना सूचना केली. आमदारांनी देखील आम्ही स्वतः बैठकीला येतो, चर्चा करतो. केवळ असं सांगून वेळ काढून धोरण घेत आहेत. आणि अशी चर्चा करत असताना परत त्यांनी पत्र दिलं. जर काल ते या ठिकाणी येणार होते तर समाजातल्या कोणत्याही एका माणसाला जर त्यांनी बोलवलं असतं, फोन केला असता, आम्ही सगळेजण चर्चेला आलो असतो. पण त्यांना प्रश्न सोडवायचा नाही, त्यांना प्रश्न चिघळत ठेवायचा आहे. आणि म्हणून काल त्यांनी परस्पर बैठक घेतली. आमचं आव्हान आहे, जर तुम्ही सरळ मार्गी आहात तर समाजापुढे या, खुली चर्चा करा, आम्ही तयार आहोत. सीना नहीं फौलाद है, सीना नहीं फौलाद है. महिलांच्या मुलाखती घ्या, काय सांगाल? सगळ्यांच्या घ्या. मी वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष लोकेश भडकवाड. प्रथम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला विरोध करण्याचा प्रवृत्तीचा आमदार तसेच शासकीय अभियंता दाराडे यांचा आणि बांधकाम विभागाच्या जे प्रवृत्ती स्मारकाला फक्त आणि फक्त स्मारकाला विरोध करतात त्यांचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो. गेल्या कार्यक्रमाच्या टायमात आमदार बोलले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलोय, प्रत्येक जण इंजिनियर आहे, अभियंता आहे आणि मोठ्या मोठ्या पदावर आहे. त्यांना चूक काय बरोबर काय सर्व काही समजतं आणि संघटित झालोय. पण इतर पक्षाला बिघडलं असलो पण आम्ही अस्मितेसाठी, आमच्या स्वाभिमानासाठी, आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही पक्ष गट संघटना बाजूला ठेवू आणि आम्ही सर्व ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वाच्या विषयासाठी, स्मारकासाठी आम्ही सगळे एकत्र येऊ आणि आम्ही संघर्ष करतोय. यासाठी संघर्ष करतोय, दाखवतोय आम्ही संघर्ष की आम्ही एकाच बापाचे औलाद आहोत. जय भीम. काय नाव तुमचं आणि काय? मी यमुना साळवे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस. काल ह्या ठिकाणी आमदार आले आणि त्यांनी ही जी पाहणी केलेली आहे, वास्तविक पाहता त्यांनी ह्या अगोदर पण यायला हवं होतं. या ठिकाणी जी झाडं लावलेली आहेत ती अगोदरपासून आहेत, त्याला गोल राऊंड होतं ह्या ठिकाणी झाडांना. आम्ही काय कुठं हल्लो नाही किंवा भिंत पुढं गेली नाही किंवा मागं गेली नाही. पहिल्यांदा प्रश्न केला का आम्हाला ह्या ठिकाणी पार्किंगला सोय हवी. ठीक आहे, आम्ही म्हणलं पार्किंगसाठी बघू. नंतर काय आलं, उपस्थित झालं, काही भिंत आडवी आली. भिंत आडवी आल्यानंतर आता काय म्हणतात ते का ती जी ॲम्ब्युलन्स असते आपली जर अग्निशामक दलाची, त्याला जागा नाहीये, गाड्यांना पार्किंग नाहीये. ह्या ठिकाणी सर्व सोयी असताना हा उगाचच खोडसळपणा करायचा आहे. आमच्यामध्येच भांडणं लावून द्यायचे आहेत, आमचेच लोक आणायचे आहेत आणि त्यांना आमच्याविषयी भडकून द्यायचं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. वास्तविक पाहता त्यांनी ज्या ह्यावेळेला जिथं आराखडा हा तयार केला त्यांनी हे सगळं मोजमाप वगैरे घेऊनच ह्या ठिकाणी त्यांनी करायला हवं होतं. आता जर भिंत जर आपण पाहिली, आपण सगळा सर्वे केला ह्या ठिकाणी का कोणी कुठं 1 मीटर काय अर्धा मीटर पण कोण पुढं गेलेलं नाही किंवा मागं गेलेलं नाही. आता जर ते असे जर आडमुठेपणा करून जर आमच्या संग वाद घालत असतील आणि म्हणत असतील तर आम्ही 1 इंच काय 1 गुंजभर पण जागा त्यांना देऊ शकत नाही. काय व्हायचं ते होऊ दे. 100 खाटांचं तुम्ही जर या ठिकाणी हॉस्पिटल तयार करताय, मग हॉस्पिटलला तुम्ही अगोदर नियोजन करायला पाहिजे होतं ह्या ठिकाणी. आता जर ह्या ठिकाणी जर असं केलं तर हे बाबासाहेबांचा हार घालायला जातोय आपण, त्या जी पायऱ्यांची जी जागा आहे ती मोडल्या जाणार आहे. मग हे तुम्ही बाबासाहेबांना विरोध नाही म्हणता, मग हा विरोध कुणाला आहे? ह्या आंबेडकरी जनतेला. मागच्या वेळा आता काल त्यांनी भाषणामध्ये बोलले का हे उभं केलंय. हे काय उभं केलंय? हे रमाई सांस्कृतिक भवन आहे, हे आमची अस्मिता आहे, ही दीक्षाभूमी आहे. ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी दिशा दिलेली आहे. आणि हा कॉलम जर तुम्ही पाडल्यानंतर, हे जर तुम्ही पाडल्यानंतर सगळं जाणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे आमच्या आंबेडकरी जनतेला तुम्ही वेठीस धरून
आणि आमच्याच लोकांमध्ये लावालावी करणार. त्यांना जर खरं कळालं ते आज नाही उद्या आमच्या मागे येणारच आहे. एवढंच बोलते, इथंच थांबते. काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी पुणे जिल्हा अध्यक्ष मालन बनसोडे, रिपब्लिकन पार्टी. या ठिकाणी 40 वर्षापासून हे 1957 पासून या ठिकाणी दीक्षाभूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. 1 इंच ही जागा आम्ही व्यापलेली नाहीये. उलट 6-10 फूट जागा आम्ही गेटच्या तिथली हॉस्पिटलसाठी पार्किंगसाठी म्हणून सोडलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे आम्ही आंबेडकरी जनता, आंबेडकरी महिला आघाडी सर्वजण कुणी 1 इंच सुद्धा जागा या ठिकाणी देणार नाही. आणि जो सामाजिक सलोखा बिघडवणारे आहेत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी भावना ओवाळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महिला आघाडीचे मावळ तालुका अध्यक्ष आहे. जे काही सुनील शेळकेंनी जे आंबेडकर चळवळीत आम्ही काम करीत असताना सगळ्या आंबेडकर चळवळीतल्या महिला असतील, पुरुष असतील, आज जेव्हा त्यांनी आमचं काम थांबवायचा प्रयत्न केला आहे, पण त्या सुनील शेळकेंना कळलं पाहिजे का आमदार आहे तुम्ही आणि आमदार हे जनतेमुळे झालेले आहे तुम्ही. आणि जनतेचं जर असं तुम्ही अपमान करीत असल्या बाबासाहेबांचं, ज्या बाबासाहेबांमुळं खुर्ची आहे तुम्हाला आणि ती खुर्ची जर तुम्ही विसरत असाल तर आम्ही आंबेडकरी चळवळीतली लोक कधीही गप्प बसणार नाही. आणि हे तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल हे मी जाहीर करते आणि इथंच थांबते. जय भीम. तर या ठिकाणी महिला पण संतप्त झालेल्या आहेत. जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी समस्त बौद्धजन समाज आंबेडकरवादी जनतेच्या वतीने दीक्षाभूमी लोणावळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीचे या ठिकाणी आमदार सुनील शेळके व सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता दराडे यांच्या विरोधात मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता दीक्षाभूमी भीमतीर्थ ते शिवतीर्थ लोणावळा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आंबेडकरी समाज हा एकवटलेला आहे. एकीकडे उपजिल्हा रुग्णालय हे टोलेजंग उपस्थित झालेला आहे. मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की या भिंतीपासून ही जागा आम्हाला 18 फूट आहे आणि 3 फूट जागा अजूनला 20 फूट लागल्याशिवाय परमिशन मिळणार नाही. आणि ह्या जागा ही भिंत या मूळ भिंतीपासून पुढे सरकलेली आहे 4-5 फूट. हे अत्यंत खोटरडं वक्तव्य आहे. आज हा जो प्लॅन आहे या जागेचा हा प्लॅन नगरपालिकेकडून सँक्शन झालेला आहे आणि या व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाची याला मंजुरी आहे या कामाला. आणि आम्ही पूर्वीची जे कंपाऊंड होतं या पुतळ्याचं, या पूर्वीच्या कंपाऊंडपेक्षा 1 इंचही आम्ही बाहेर गेलेलो नाही. त्यामुळे हे जे काल सांगतायत की आतमध्ये घुसले हे अत्यंत खोटारडं विधान होतं आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ही इमारत एवढी बांधताना शासनाने या नगरपालिकेने जो भूखंड त्यांना वर्ग केलेला होता तो वर्ग केलेला भूखंड 100 खाटांच्या रुग्णालयाकरता परिपूर्ण आहे का नाही याची तपासणी अगोदर का नाही झाली. आणि अगोदर झाल्यानंतर त्या ठिकाणी लागणारे फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स करता जागा किंवा इतर पार्किंग करता जागा याची व्यवस्था अगोदर का नाही झाली. हे एवढी मोठी बिल्डिंग उभी झाल्यानंतर यांना काय सुचलं तर यांना हे सुंदर होणारं आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते नको आहे. लोणावळ्यामधल्या स्मारकालाही डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या स्मारकात देखील ते अडथळा आणतायत. हे अत्यंत जातीयवादी नीच प्रवृत्तीचं लक्षण आहे. तर या ठिकाणी आंबेडकरी बांधवांच्या वतीनं एक जन आक्रोश मोर्चा नगर परिषदेवर जात आहे. शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आंबेडकरी बांधव उपस्थित झालेले आहेत. केवळ ही जी भिंत आहे या भिंतीमुळं हा प्रश्न निर्माण झाला आहे. काय नाव तुमचं, काय सांगाल? मी गायक अनिल जोगदंड. बाबासाहेब म्हणजे आमचा जीव आहे, बाबासाहेब म्हणजे आमचा प्राण आहे. खातो त्या भाकरी आमच्या बाबासाहेबाचं नाव आहे. आणि हे आहे ते जागा पहिल्यापासून या ठिकाणी 55-60 वर्षापासून याच ठिकाणी आहे. एकही इंच पुढे गेली नाही किंवा मागं आली नाही. या जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी यांच्या डोळ्यात बाबासाहेबांचं वैभव हे स्मारक खुपत आहे. अशा लोकांचा, जातीवादी आमदारांचा, यांना पाठीशी घालणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. त्यांचा धिक्कार असो. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने आणि हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते नगर परिषद पर्यंत हा मोर्चा निघत आहे.
हजारोच्या संख्येने आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरलेली आहे की या ठिकाणी हे स्मारक आहे, हे स्मारक हलवलं जाणार नाही. जर सामोपचाराची भूमिका असेल तर ऐकण्यासाठी नेते पण तयार आहेत. हजारोच्या संख्येने आंबेडकरवादी जनता एकवटलेली आहे. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. शामिल हो, शामिल हो. हम देश करायचं नाही, खाली डोकं वर पाय. हम देश करायचं नाही, खाली डोकं वर पाय. सीना नहीं बोला है अम्बेडकर की औलाद है, सीना नहीं बोला है अम्बेडकर की औलाद है. शामिल हो, शामिल हो, शामिल हो. नाही कुणाच्या बापाचं, भारत आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं, भारत आमच्या हक्काचं. आंबेडकर की औलाद है, नाही औलाद है, आंबेडकर की औलाद है. पुढे घ्या की जरा, थांबा जरा, पुढे घ्या. दोनच महिला कसं काय वाटतं काय म्हणतो, सुनील शेळके काय म्हणतो, अरे सुनील शेळके काय म्हणतोय, अरे सुनील शेळके काय म्हणतोय, अरे एकाच टोला, अरे एकाच टोला, अरे एकाच टोला, अरे एकाच टोला, टोल्यावर टोला, अरे एकाच टोला. अरे सुनील शेळके काय म्हणतो, अरे सुनील शेळके काय म्हणतो, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीवादी आमदारांचं करायचं काय, जातीवादी आमदारांचं करायचं काय, सुनील शेट्याचं करायचं काय, सुनील शेट्याचं करायचं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लोणावळा नगर परिषद हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे वादात सापडले. कारण या ठिकाणी लोणावळा ग्रामीण लोणावळा उपजिल्हा रुग्णालय आहे. या उपजिल्हा रुग्णालयाच्या मान्यतेसाठी जो रस्त्याचा प्लॅन आहे यामध्ये स्मारकाकडे 3 फूट जागा मागणी होत आहे आणि या ठिकाणी आंबेडकरी जनता एकवटलेली आहे. हा प्रश्न सामोपचारांनी सुटण्यासाठी बरेचसे नेते आवाज देत आहेत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला धक्का लागला नाही पाहिजे यासाठी जातीवादी आमदारांचं करायचं काय, सुनील शेट्याचं करायचं काय, सुनील शेट्याचं करायचं काय. हळूहळू हळूहळू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हजारोच्या संख्येने आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि एकच आहे, तुमच्या बाप्पाचा बाप डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांचा अरे सुनील शेळकेचं करायचं काय अरे सुनील शेळकेचं करायचं काय अरे जातीवादी आमदाराचं करायचं काय जातीवादी आमदाराचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नहीं पौलाद नहीं पौलाद हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तळे नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अरे आमदाराचं करायचं काय अरे आमदाराचं करायचं काय अरे सुनील शेळकेचं करायचं काय अरे सुनील शेळकेचं करायचं काय अरे सुनील शेळके काय बोलतोय अरे सुनील शेळके काय बोलतोय अरे सीना नहीं पौलाद सीना नहीं पौलाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा जय भीम बोले जय भीम बोले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सगळं पुढे वरती पुढे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब एक है हम सब एक है हम सब एक है हमारी ताकत एक है हम सब एक है हम सब एक है सीना नहीं फौलाद है अम्बेडकर की औलाद है सीना नहीं फौलाद है अम्बेडकर की औलाद है सीना नहीं फौलाद है अम्बेडकर की औलाद है क्या घोषणा अरे जिंदाबाद जिंदाबाद बाबा साहेब जिंदाबाद अरे जिंदाबाद जिंदाबाद बाबा साहेब जिंदाबाद सुनील शेळके काय म्हणतो बाबाच्या नावाला नाही म्हणतो अरे सुनील शेळके काय म्हणतो बाबाच्या नावाला नाही म्हणतो अरे सुनील शेळके काय म्हणतो बाबाच्या नावाला नाही म्हणतो अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सुनील शेळके मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सुनील शेळके मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद सुनील शेळके मुर्दाबाद
बाबासाहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब. सुनील शेळकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सुनील शेळकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. रमेश साळवेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. रमेश साळवेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नितीन ओवाळचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. समाजाच्या विरोधात जाणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. समाजाच्या विरोधात जाणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. समाजाच्या विरोधात जाणाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जिंदाबाद जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुनील शेळकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सुनील शेळकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सुनील शेळकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे हम सब एक है, हम सब एक है. खाली डोकं वर पाय. खाली डोकं वर पाय. जिंदाबाद जिंदाबाद शिवाजी महाराज जिंदाबाद 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 शिवाजी महाराज जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद शिवाजी महाराज जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद अण्णाभाऊ जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद अण्णाभाऊ जिंदाबाद. महात्मा फुले जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. महात्मा फुले जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शाहू महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. महात्मा गांधी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शिवाजी महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. बाबासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. शिवाजी महाराज जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद. आता लाल लाल पागोटी गुलाबी शेला अरे लाल लाल पागोटी गुलाबी शेला शेळके मेला त्याच्या मैत्रीला चला. लाल लाल गुलाबी शेला शेळके मेला त्याच्या मैत्रीला चला. लाल लाल गुलाबी शेला शेळके मेला त्याच्या मैत्रीला चला. बोला या शेळकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सुरेश शेळकेचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा लाल लाल गुलाबी खाली डोकं वर पाय. सर्वचं करायचं काय? शेळके मुर्दाबाद. खाली डोकं वर पाय. गुलाबी शेला सुनील शेळके मेला त्याच्या मैत्रीला चला. लाल लाल पागुटा गुलाबी शेला सुनील शेळके मेला त्याच्या मैत्रीला चला. लाल लाल पागुटा गुलाबी शेला सुनील शेळके मेला त्याच्या मैत्रीला चला. लाल लाल पागुटा गुलाबी शेला सुनील शेळके मेला त्याच्या मैत्रीला चला. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. जय भीम के नारे पे खून रहे तो बहने दो. जय भीम के नारे पे खून रहे तो बहने दो. जय भीम के नारे पे खून रहे तो बहने दो. सर्कल करा साहेब आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा आलेला आहे तर या संदर्भात काय सांगाल? मुर्दाबाद मुर्दाबाद आता कोणी हे माऊली या पुढं वंचितवाले या टोपी घालून या सर काय सांगणार काय विषय आहे कशाबद्दल हे मोर्चा आज या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण चालू आहे। हे सुशोभीकरणामध्ये अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची संरक्षक भिंत जी गेले 35 वर्षापासून अस्तित्वात आहे ती भिंत पाडून टाका, दवाखान्याला जागा द्या, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या करून बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अडथळे आणण्याची जी भूमिका सुनील शेळके आणि त्यांच्या सर्व समर्थकांनी घेतलेली आहे त्याच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील समस्त आंबेडकरवादी, समस्त बौद्धजन समाज, सर्व आंबेडकरी विचाराचे राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन सुनील शेळके यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्याकरता आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। खरं तर काल त्यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका समाजाच्या प्रतिनिधींना बोलवून एकत्रित चर्चा केली असती तर त्यामध्ये निश्चितपणाने मार्ग काढता आला असता, परंतु कुठलाही मार्ग काढायचा नाही। केवळ चर्चेमध्ये सगळ्यांना अडकून ठेवायचं आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम बंद पाडायचं, हा दुटप्पीपणा सुनील शेळके आणि त्याच्या मित्रपरिवारांनी सुरू केलेला आहे। सर काय सांगणार, पण मागच्या वेळेस आपण मोर्चा काढला होता त्यावेळेस आपल्याला विश्वासात घेतलं नाही, आताही मोर्चा काढला, काय फलित होणार आहे? खरं तर या स्मारकाच्या संदर्भामध्ये योग्य मार्ग निघाला पाहिजे, काढला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार आहे। समजा तुमच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल काय राहणार? आम्ही छातीवरती गोळ्या झेलू पण बाबासाहेबांच्या भिंतीची एक देखील वीट हलू देणार नाही। एकही वीट आता हलवू देणार नाही। कालपर्यंत सगळ्यांना संधी होती, जर आमचं चुकत असतं तालुक्यातल्या आणि शहरातल्या जाणकार मंडळींनी आमचा कान धरला असता तर आम्ही देखील 2 नाही 4 पावलं मागे गेलो असतो। काल स्मारकाजवळ आमदार सुनील शेळकेंनी काही त्यांच्या समर्थकासहित भेट दिली, त्यांना प्रामाणिकपणाने जर प्रश्न सोडवायचा होता तर त्यांनी काल देखील आम्हाला तिथं आमंत्रण द्यायला पाहिजे होतं। आम्हाला आमंत्रण द्यायचं नाही, आम्ही पुण्याच्या बाहेर गेलो की मग इथं टोळकी जमा करायची आणि त्या ठिकाणी यायचं। आता त्यांनी जे माप घेतलंय की ही भिंत 4 फूट आम्ही दवाखान्याच्या बाजूला सरकलोय, माझं या सगळ्या समाजाच्या समोर त्यांना आव्हान आहे, दवाखान्याच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची संरक्षण भिंत 1 जरी इंच आम्ही तिकडे सरकवली असेल, हे सिद्ध झालं, सुनील शेळके ते आम्ही मानल, सांगू ते ऐकू, आणि जर 1 इंच देखील जागा तिकडे सरकली नसेल तर सुनील शेळकेने आमदारकीचा राजीनामा द्यावा, ही आमची भूमिका। गेल्या 22 पाऊल म्हणजे आमचं जर आम्ही तर जागा तर ती देणार नाही, एक भिंत पण आम्ही एक वीट काय आता सांगितलं वाघमारेंनी की ते आम्ही एक गुंजभर पण जागा देणार नाही। जरी आमच्यावरती काय प्राणघातक हल्ला होऊ दे, आमच्यावरती गोळ्या झाडू दे, काही करू दे, शासन आम्हाला काही सजा देऊ दे, पण आम्ही आता बाबासाहेबांची ती एक गुंजभर पण जागा देणार नाही। आम्ही गेल्या 22 तारखेपासून या ठिकाणी घंटा मोर्चा काढला, त्यावेळेला आम्ही सिओनला निवेदन दिलं, सिओनला निवेदन दिल्यानंतर आम्हाला ह्या ठिकाणी बाबासाहेबांचं काम बंद करा असं आमदार शेळकेंनी ह्या ठिकाणी पत्रक पाठवलं। हा आमचा अस्मितेचा प्रश्न आहे। येऊन जाऊन तुम्ही लोण्यामध्ये ह्या ठिकाणी राजकारण करत होता, आमच्यामध्ये दुफळी निर्माण करता, आमचीच लोक घेता, त्यांना विश्वासात घेऊन आमच्याविषयी भडकवता। आमच्या इथं लोण्याचं सुशोभीकरण तुम्हाला करायचंय, तळगाव पडलंय, वडगाव पडलंय, अख्खा मावळ तालुका पडलाय, त्या ठिकाणी तुम्ही करा। ह्या ठिकाणी आमची सुरेखाताई जाधव ही समर्थ आहे आणि तिने अख्खा लोणावळा ह्या अगोदर पण सुधारलंय। 4 वर्ष तुम्ही काही झोपले होता का? आता निवडणुका जवळ जशा निवडणुका जवळ यायला लागल्या तसं तुम्हाला काही प्रश्न सुटायला लागले आणि तुम्ही नेमके जातीयवादी भूमिका घेता। अण्णासाहेबांचा आम्ही ज्यावेळेला अण्णासाहेबांचा पुतळा या ठिकाणी मागणी केली आणि त्या पुतळ्याची मागणी ही समोर आपल्या गेट जवळ होती, त्या एंट्रीच्या साईडला अण्णासाहेबांचा पुतळा, त्या साठेंचा पुतळा त्या ठिकाणी होता, पण तुम्ही त्या ठिकाणी नाही तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही ते पुतळा बसवण्यासाठी म्हणजे ही आमच्यामध्ये लावालावी करायची। आम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच बसवा म्हणायचं, समर्थन केलं, बाबासाहेबांचं पण केलं, गौतम बुद्धांचं पण केलं, आंबेडकरी जनतेचं पण केलं आणि समर्थन त्यांनी अण्णासाहेब शेळकेंचं पण केलं। त्यांना एवढं कळायला पाहिजे का एवढे दिवस आम्ही हे करतोय, मग तेव्हा तुम्ही झोपले होते का? एक पण नगरसेवक किंवा एक पण